लातूर जिल्ह्यात गेल्या 1.5 महिन्यापासून चलन तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये खणखणाट निर्माण झाला असून ग्राहकांना 10 ते 20 हजारांच्या वर पैसे दिले जात नाही। त्यामुळे ग्राहक अडचणीत सापडले तर रिझर्व्ह बँकेमार्फत चलन पुरवठा करणारी साखळी खंडित झाल्यामुळे सर्वच बँकांमध्ये अशी परिस्थिती असून एटीएम मधून देखील 10 हजारांच्या वर रक्कम मिळत नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितले। याशिवाय चलन तुटवडा किती दिवस चालणार याबाबतची देखील माहिती जाहीर न झाल्यामुळे बँक अधिकारी देखील संभ्रमात आहेत। मात्र आरबीआय आणि बँक यांच्यातल्या तुटवड्याच्या दारीमुळे ग्राहक मात्र त्रस्त झालेत। आधीच लगीन सराई आणि येणारा खरीप हंगाम याची करावयाची तयारीवर लागणार चलन यामुळे ग्राहक मेटाकुटीला आलाय। पाहूयात ग्राहकांच्या प्रतिक्रिया। मी कुलकर्णी एसके या बँकेचा 1987 पासूनचा ग्राहक आहे। आतापर्यंत मला या बँकेमध्ये किंवा कोणत्या बँकेमध्ये मला कशी अडचण आली, पण या काही दिवसापासून बघतोय की पैशाचा भयंकर तुटवडा जाणवत आहे। माझा कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा व्यवसाय आहे। मला दररोज काही वेगवेगळ्या विषयांना पेमेंट करावं लागतं काय, पण बँकेत आल्यानंतर कॅशचीच कमतरता आहे असं नेहमी सांगण्यात आलं। त्याचा आम्हाला आमच्या दैनंदिन ट्रान्झॅक्शनवरती खूप परिणाम होत आहे। यासाठी बँकेने किंवा त्यांच्या योग्य यंत्रणेने हा जो त्रास होत आहे कस्टमरांना किंवा कोणत्याही ग्राहकाला हा दूर करावा, एवढीच आमची विनंती आहे। आता एटीएमला आलो होतो मी, एटीएम मध्ये काही कॅश नाही आहे। आता पुढील खरेदीसाठी बँकेत गेलो, बँकेत सुद्धा कॅश देत नाही। आता ऐन लगन सराईच्या काळामध्ये जर पैशाचा असा तुटवडा होत असेल तर पुढील समस्याला कसे सामोरे जावं आम्ही, येणारा काळ आम्हाला पूर्ण अवघड दिसत आहे। शेतकरी मग का शेतकऱ्याची अवस्थाच बिकट झाली आहे। पैसे नसल्यामुळे शेतातले काम खोळंबलेले आहेत। ट्रॅक्टरवाले पैसे घेतल्याशिवाय शेतात येत नाहीत। आता खत खरेदीसाठी दुकानदाराकडे गेलं तर त्याला नगदी पैसे द्यावे लागलेले आहेत। अशा अनेक अडचणी आहेत शेतकऱ्यापुढे। रोजच्या घडामोडी होण्यासाठी आम्हाला कॅशची जरूरत असते। आम्ही बँकेमध्ये फक्त कॅश भेटावे ह्यासाठी आम्ही बँकेत पैसे भरलेले असतात, पण आम्हाला जेव्हा आम्ही बँकेत पैसे काढायला येतो तेव्हा आम्हाला कॅश नाही, कॅशची उपलब्धता तुम्हाला 20 हजाराच्या वर देता येत नाही, अशा पद्धतीने आम्हाला सांगितलेलं जातं। ग्राहकांची याच्यामुळे तारांबळ उडून जाते। तरी शासनाने आम्हाला लवकरात लवकर बँकेतून 20 हजारापेक्षा कसं जास्त रक्कम आम्हाला ग्राहकांना मिळण्यात येतील याची दक्षता घ्यावी। सध्या लगनसराई सुरू आहे। अडचणी असतात मजुरांना अथवा लगनसराईमधल्या ज्या गोष्टी लागतात त्या त्यांना कॅश द्यावी लागते। यामुळे आम्हाला फार अडचण निर्माण होते। मध्ये ऑटो चालक आहे मी, कारण का बँकेमध्ये पैसे टाकले होते मी 3 लाख रुपये। 3 लाख रुपये काढायला आलो तर त्याने म्हणले 20 हजार रुपयेच काढा, 20 हजाराच्या वर भेटणार नाहीत, कॅश नाही अवेलेबल। ते पैसे काढायला आलो की आपले पैसे आपल्यालाच भेटणार, कारण का मी लग्नसराईमध्ये भाजीचं लग्न होतं। भाजीच्या लग्नाच्या वेळेस मी काढायला आलो पैसे लागणार आहेत म्हणून, ते नाही म्हणले तुम्हाला रोजच्या रोज 10 हजार 20 हजार 10 हजार 20 हजार भेटतील म्हणले, तुम्हाला अवेलेबल भेटणार नाही असं कॅश। कारण का सरकारने असंच केलं तर असे जनतेला किती दिवस हे त्रास सहन करणार। कारण का कॅश एटीएमला बी गेलो तर एटीएमला मध्ये 10 हजाराच्या वर कॅश निघणार आणि लिमिट काढली त्यांची दिवसाची, तेवढे तुम्हाला कॅश भेटणार, ह्याच्यावर कॅश भेटणार नाही। हे सरकारने लवकर जनतेची हाल बघून लवकर हे कॅश अवेलेबल करून द्यावे।